नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. गौरी घुमट आनंदी बाजार भागातील नागरिक केरळचे महामहिम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना रस्त्याचे निवेदन देणार. गौरी घुमट परिसरात रस्त्याची दुरावस्था, नागरिक हैराण. वसंत लोढा यांच्या निवासस्थानी केरळचे राज्यपाल महामहिम राजेंद्र आर्लेकर येणार. अहिल्यानगरमध्ये पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी केरळचे राज्यपाल महामहिम राजेंद्र आर्लेकर हे येणार आहेत. या निमित्ताने संध्याकाळी भाजपाचे वसंत लोढा यांच्या निवासस्थानी भोजनासाठी संध्याकाळी केरळचे राज्यपाल गौरी घुमट परिसरातील निवासस्थानी येणार आहेत. गौरी घुमट परिसरातील रस्त्याचे काम गेल्या 7-8 महिन्यांपासून रखडलेले आहे. महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याच्या कामाला दुर्लक्ष होत आहे. या परिसरात 3-4 शाळा आहेत. विद्यार्थ्यांना इजा करणे त्रासदायक झाले आहे. यामुळे परिसरातील संतप्त नागरिक केरळच्या राज्यपाल महामहिम राजेंद्र आर्लेकर यांनी रस्त्याच्या कामासंदर्भात निवेदन देणार आहेत व या कामाची चौकशी व्हावी व काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी गौरी घुमट रंगार गल्लीतील नागरिक केरळचे राज्यपाल महामहिम राजेंद्र आर्लेकर यांना निवेदन देणार आहेत. या परिसरात राजेंद्र आर्लेकर येणार आहे म्हणून सुरक्षिततेच्या अनुषंगाने बॉम्ब शोधक पथक व नाशक पथकचे PSI अंबादास हुलगे व त्यांच्यासोबतचे टेक्निशियन व हँडलर संदीप बोर्डे, महेश शिंदे, दिनेश पळसकर, संजय येठेकर, रोहित कांबळे, शरद वरपे, अजय कदम, युवराज पवार यांनी गौरी घुमट मंदिर व आजूबाजूच्या परिसराच्या यंत्रणाच्या साहाय्याने व स्निपर श्वान जंजीरच्या मदतीने आगाऊ घातपात विरोधी तपासणी केली. व्याख्यानमाला सुरू होते. त्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने केरळचे राज्यपाल आर्लेकर म्हणून हे व्याख्यानमालेला येणार आहे. त्यानिमित्त या गौरी घुमट भागात वसंत लोढा यांचं निवास असल्यामुळे या ठिकाणी ते जेवायला येणार आहे. पण जेवायला येत असताना या ठिकाणची अत्यंत इतकी वाईट आणि दयनीय अवस्था आहे, सायकलही जाऊ शकत नाही. आम्ही गेल्या 5 दिवसापूर्वी आयुक्त साहेबांना सांगितलं की केरळचे राज्यपाल येणार आहे, या रस्त्याची तुम्ही रिपेअर करून घ्या, कॉन्क्रीट करून घ्या. पण त्यांनी सिरियस घेतला नाही. पण आज सकाळी सगळे डिपार्टमेंट वर सगळे आलेले, कामाची पाहणी केली, परिस्थिती जैसे ते. त्याचबरोबर नेता सुभाष चौकापासून लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, इकडं चितळे रोड ते पटवर्धन या भागातील सेम अशीच परिस्थिती आहे. गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणच्या लोकांचे काम धंदे सगळे बंद आहे. आम्ही वारंवार तक्रार केले, विनंती केले, पण आयुक्त काहीही करत नाही. तरी संध्याकाळी आम्ही राज्यपाल साहेब येणार आहे. या भागातील 150-200 आम्ही नागरिक राज्यपालांची भेट घेऊन या परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव करून देणार आहे आणि आयुक्त असतील, कोण संबंधित ठेकेदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या मार्फत दंड वसूल करून ही रस्ता करण्याची आम्ही मागणी करणार आहे. त्याचबरोबर आम्ही राज्यपालांना विनंती करणार आहे की तुम्ही स्वतः लक्ष घालून आमच्या समोर CM साहेबांना फोन करा आणि या नगरच्या परिस्थितीचा त्यांना आढावा द्या. ठेकेदार या भागातले ठेकेदार समीर रेखी, बाळू लोढा आणि दत्त दिगंबर म्हणून कर्जतचे थोरात असे त्यांचे ठेकेदार आहे, पण त्यांनी काही मनावरच घेत नाही. अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.